ओम नमः शिवाय. हर हर महादेव. किती वाजले आता? 8 वाजले. झाला लय लेट झोपेतून उठलो आज. तर चला, असे आपण लवकर उठतो पण एखाद्या दिवसानी काय होत नसतं. चला आता तोंड बिंड धुतो, बाहेरून चहा बी घेतो आणि आपल्या कामाला पुढं निघतो. कारण की खूप काही आता वेळ भेटत नाही प्रत्येक गोष्टीला, पण सर्वांना आपण वेळ देतो. बघू एक काय होतं काय नाही. निघू बिंगू करतो, निघतो लवकरात लवकर. आपण आता चहा घेऊ आणि आपलं दूध त्या ठिकाणी तापू राहिलं, जे की आपल्याला त्यात हे कोल्ड्रिंक जे आपलं असतं पावडर, म्हणजे तुम्हाला जे आता सगळेजण तर घरी साखरेचं चहा बनवून पिता, पण आपण नवीन एक सिस्टीम आणलेली आहे, जे की ग्रॅज्युएट आपले गुळाचा चहाची आपली पावडर. तर तुम्ही 2 ग्लासला 2 चमचे टाकायचे. जेवढे म्हणजे तुम्हाला जेवढे चहा करायची तेवढे चमचे त्यात टाकायचे आणि तुम्ही चहा बनवून हे करू शकता. आता काही जण सगळेजण म्हणता आम्हाला गुळाची चहा पिण्याची इच्छा आहे, तर त्यासाठी आपण पावडर आणलेली. जेवढे ग्लास चहाचे बनवायचे तुम्हाला तेवढे त्यात चमचे टाकायचे आणि डायरेक्ट आपला चहा बनून झाला. आणि चहा टेस्ट कसा वाटला तुम्हाला तर तो मला नक्की सांगायचं कमेंट करून. त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर करा. तसंही आपण व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामला टाकणार आहे, पण कसं की अजून समोरच्या जो व्यक्तीने व्हिडिओ बनवलेला तो व्हिडिओ अजून माझ्यापर्यंत आला नाही. तो आला का मग तुम्हाला समजेनच त्या व्हिडिओच्या माध्यमात. पावडर टाकून आपण गुळाचा चहा तो रोज मी पितो, कारण की मला आहे ना सायकल चालवावं लागते. कारण की मी रोज कमीत कमी 20-30 किलोमीटर रोज सायकलवर जात असतो चक्कर मारण्यासाठी. तर रोज तुम्हाला जर माझ्यासारखं फिरायचं असेल ना तर सकाळी सकाळी फिरू शकता, काय अडचण नाही. कारण की आता सकाळी सकाळी मी भरपूर जण बघतो, कोणी पळत पळत चालतं, कोणी पायी पायी जातं, कोणी सायकलवर, कोणी आपले काय म्हणता याला गोदावरी नदी ह्या ठिकाणी कोणी व्यायाम करतं, कोणी योगा करतं. तर हा ते केलं तर काय फायद्याच्या गोष्टीतून फायदा भेटतो ना तुम्हाला, ती गोष्ट करा तुम्ही. जसं मी सायकलिंग करतो, आता नुसतं फिरून हेच होतं. आता कसं तुम्हाला फिटनेस, पर्यावरण ह्या गोष्टीसाठी तुम्हाला त्या ज्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या 5 मिनिटापूर्वी त्या पण चांगल्या आहे. सायकल केली तर अजून उलट चांगलं आहे. कारण की जे सायकल करताना, सायकलवर फिरता, त्यांना तुम्ही संवाद साधा त्यांच्याशी. त्यांना विचारा तुम्ही का तुम्ही सायकलिंग करता बा, तुमचे पाय दुखता का नाही, का यातून काय भेटतं, यातून काय करू शकतो, सायकल चालून काय भेटतं बा. तर जो सायकल चालवतो ना त्याला विचारा तुम्ही, तो तुम्हाला माहिती बरोबर त्या गोष्टीची देईल. कारण की मला तर कसं आहे, मी जेवढी माहिती म्हणजे माझ्याकडे लागेल तेवढी माहिती तुम्ही कोणत्या पण मला क्षेत्रात सांगा, प्रत्येक गोष्टीचं मी सोल्युशन तुम्हाला देऊ शकतो. मस्त तोंड बिंड धुतो. आपल्या सायकली लावलेलं आहे. तर आता मी फ्रेश झालो, आंघोळ बिंघोळ केली, आपली सायकल या ठिकाणी लावलेली, तिला पुसून बिसून घेतलं आणि आता मी चाललो आहे आपला गावामध्ये दुकान लावण्यासाठी. दुकान लावतो आणि आपल्याला जेवढे काही फॅन फॉलोअर्स भेटता कोपरगावमध्ये जेवढे असतील तेवढे प्रत्येकांना व्हिडिओमध्ये घ्यावंच लागेल. आम्हाला काय व्हिडिओमध्ये घेत नाही, तर आज सगळ्यांना म्हणजे जे भेटेल त्यांना व्हिडिओमध्ये घेऊन टाकायचं आज आपल्या. कारण की 30 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ करायचा, सगळ्यांना आपण व्हिडिओमध्ये घेऊ. आणि कारण की सगळ्यांना म्हणता भाऊ आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या, तर नक्की घेणार सर्वांना व्हिडिओमध्ये. स्टोरी टाकून देतो वाटलं तर, ज्यांना माझ्या व्हिडिओ द्यायचं असेल त्यांनी मला थांबवा प्रत्येकांना. तर अशा ठिकाणी आपण सायकल लावलेली. इथं आपली आजींची म्हणजे आईंची दुकान लावायची जागा आहे, पूर्णपणे बघू शकता. आणि मी आता आलेलो आहे
तर बघूया आता दुकान कुठं लावायची काय. आता आई आल्याशिवाय ते कॅरेट मला आणता येणार नाही. नंतर मग बघू कॅरेट बिरेट आणू आणि मग आपला पुढचा प्रवास आपण चालू निघून जाऊ. आपल्या अर्जुन भाऊ मोरे यांच्याकडे आलो होतो, चहा नाश्ता केला. कारण की वडा बिडा खाल्ला. वडा एवढा छान होता कारण की आपल्या धारणगाव रोड आपल्या आंबेडकर पुतळ्यापासून धारणगाव रोडला 100 मीटरवर दुकान आहे. कॉम्प्लेक्सचं नाव आता ते सांगतील. पत्ता महात्मा गांधी शॉपिंग सेंटर, गाळा नंबर 4, मोरे यांचा सुप्रसिद्ध वडापाव. तर आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये म्हणजे खूप नाव आहे त्यांचं, पण समाजसेवेमध्ये तर खूपच नाव आहे. हे तर मला पण माहिती ना, अख्ख्या कोपरगावला पण माहिती. तर चालन, ठीक आहे, व्हिडिओ नक्की बघा. अर्जुन भाऊ समाजसेवक यांच्या हॉटेलवर. कारण की भरपूर दिवस यात्रा चालू होती तेव्हा आपण यायचं जमलं नाही, पण आता काही कामानिमित्त आणि तसंही मला आज आपल्या जेवढ्या कोपरगावमध्ये जेवढे माझे फॅन फॉलोअर्स प्रत्येकांना व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तसंही आता अर्जुन भाऊकडं आलो, त्यांच्याशी काहीतरी संवाद जाणून घेऊ आणि बाकी मग ते बोलतीलच नंतर काय 2-3 शब्द. वडापाव विकून समाजसेवा गेल्या 10-12 वर्षापासून करत आहे. इलेक्शनला पण उभा होतो, सेवा म्हणूनच उभा होतो, पण उमेदवारी नाही मिळाल्यामुळं, अपक्ष असल्यामुळं, पैसे नसल्यामुळं मतदान कमी पडले आणि पडलो तरी आपण हार मानली नाही. याच्या पुढं पण आपण समाजसेवा चालू ठेवू. आज पण वडापाव विक्री करून माझा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गरीब असले, गरजू लोक असले माझ्यापर्यंत आले, ते म्हटले मला नाश्ता करायचा, मी विनामूल्य त्यांना नाश्ता देतो. आणि प्लस मी माझ्या दुकानीमध्ये पुरेपूर तेल, भारीतलं बेसन, एकदा माझ्या दुकानावर एक टेस्ट घेऊन बघा, क्वालिटी आवडली तर मला सहकार्य करा. एक समाजसेवक म्हणून मी सेवा करतो. तर अर्जुन भाऊंचं जे बोलणं आहे ना, म्हणजे कोणता पण गोरगरीब व्यक्ती असून द्या, जो रस्त्याने चालणारा व्यक्ती असून द्या, अर्जुन भाऊ त्याला बघून त्याला नाश्ता खाऊ घालतील, पण रिटर्न असं जाऊन देणार नाही. असा अर्जुन भाऊंचा स्वभाव आहे. कारण की मला पहिल्यापासून माहिती आहे अर्जुन भाऊंचा स्वभाव. एवढं सांगतो भावनं. आणि अजून पण मला कंटेंट 2-3 ठिकाणी घ्यायचे, जसे की आपल्या कोपरगाव नगरीमधले भरपूर जण मला म्हणतात भाऊ आम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या. पण मला आता 2-3 जण मित्र भेटले, त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं. आणि असाच म्हणजे व्हिडिओ हा आज संध्याकाळीच पडेल, कारण की 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी सकाळपासून व्हिडिओ झोपेतून उठल्यापासून व्हिडिओ तयार करतो आहे. तर आत्ता एंड कधी होईल तो संध्याकाळी 5:30-6ला पूर्णपणे एंड होईल व्हिडिओ. जय महाराष्ट्र, जय शिवराय. ॲड्रेस सांगा.
तर आपण आपल्या अर्जुन भाऊ मोरे यांच्याकडे आलो होतो, चहा नाश्ता केला, कारण की वडा बिडा खाल्ला. वडा एवढा छान होता, कारण की आपल्या धारणगाव रोड, आपल्या आंबेडकर पुतळ्यापासून धारणगाव रोडला 100 मीटरवर दुकान आहे. कॉम्प्लेक्सचं नाव आता ते सांगतील, पत्ता महात्मा गांधी शॉपिंग सेंटर, गाळा नंबर 4, मोरे यांचा सुप्रसिद्ध वडापाव. तर आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये म्हणजे खूप नाव आहे त्यांचं, पण समाजसेवेमध्ये तर खूपच नाव आहे. हे तर मला पण माहिती ना, अख्ख्या कोपरगावला पण माहिती. तर चालन, ठीक आहे, व्हिडिओ नक्की बघा. तर हे भैया वैजापूरचे आहे आणि कामाला ते आपल्या कोपरगावला आहे. तर ते भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ बघत होते, कारण की त्यांना म्हणजे मी असं माहितीच नव्हतं. काही जणांना म्हणजे मी असा MS-17 रायडर हा कोणालाच माहिती नाही अजूनपर्यंत. तर ते काय आता 2 शब्द बोलतील. मी भाऊंना भरपूर दिवसापासून फॉलो करतो आहे, भरपूर दिवसापासून त्यांची व्हिडिओ वगैरे बघतो आहे. आता कोपरगावला कामाला असल्यामुळे मला इच्छुकता होते का भाऊ कुठेतरी दिसतील मला, पण आज नेमके ते गर्दीतून मला दिसले, म्हणून मी आज सरांना पण सांगितलं की बघा भाऊ तुम्ही फॉलो करतो, भरपूर दिवसापासून व्हिडिओ त्यांचे बघतोय, तर आज मी त्यांना भेटण्यासाठी आलो. तर जे महाराष्ट्र भावानं असाच तुमचा सपोर्ट असून द्या, कारण की तुमचा एक सपोर्ट म्हणजे माझ्यासाठी खूप काही लय मोठं आहे. कारण की एक सपोर्ट करायचं म्हटलं ना लोक, आणि दुसरी गोष्ट अशी का व्हिडिओमध्ये यायचं म्हटलं ना लोक डायरेक्ट असे लाजता का हा व्यक्ती मला काय म्हणाल, तो व्यक्ती मला काय म्हणाल, हा शिव्या देईल तो. अरे त्या गोष्टीकडे तू लांब लक्ष दिलं ना, आज तू सक्सेस आहे. त्या गोष्टींना तू जर असं म्हटला ना यो करतो मी व्हिडिओ बंद करतो, तो काहीच करू शकत नाही. मी पुढं पहिली गोष्ट आजी तर कमीत कमी 10 ते 20 जण आजूबाजूला व्हिडिओ बघताय काय व्हिडिओ बनवतो या, तर तेच सर्च करून बघतील की याचं चॅनल कसं आहे, याची ग्रोथिंग कशी व्हिडिओ बनवण्याची. तर ते कंटेंट खूप महत्त्वाचं असतं. कंटेंट घेणं आणि बनवणं खूप अवघड नसतं, फक्त लोक लाजतात व्हिडिओ बनवण्यासाठी. तर लाजून काय होत नसतं, कंटेंट खूप महत्त्वाचं आहे. कंटेंट घ्या, व्हिडिओ बनवा आणि सक्सेस हो. ऑल द बेस्ट भावनो तुम्हाला. तर आपल्याला कोळपेवाडीचे फॅन फॉलोअर्स भेटायला आले कोपरगावमध्ये, ते काहीतरी कामानिमित्तच आले असेल तुम्ही, असं नाही येऊ शकत. फिरायला अरे खूप छान आहे, म्हणजे ते फिरण्यासाठी हे करताय. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ का ते तर भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ पण बघत होते, पण अचानकमध्ये म्हणजे त्यांना माहिती नव्हतं मीच आहे म्हणून MS-17 रायडर. तर ते कोळपेवाडून आलेले, तर त्यांना विचारू आपण का तुम्हाला मला भेटून काय वाटलं बा, कसं वाटलं. चांगलं वाटलं, आनंद भेटला. आनंद भेटला तुम्हाला. तर या पोरांना म्हणजे आनंद पण झाला, आणि त्यात हे भाऊ आहे म्हणजे अर्जुन भाऊ, ते सगळे इथंच असतं, सगळी टीम ती इथंच असते. तर ते काहीतरी बोलू शकता, बोलण्याची इच्छा असली ना सगळेजण बोलतात. त्यांना बोलता येईल. बोला ना. सायकलिंग एक नंबर. तर त्यांच्या इशाऱ्यावरून मला कळून गेलं, आणि ते बोलले की तुम्ही खूप छान सायकल यात्रा करता, म्हणजे तुम्ही अख्खं ऑल इंडिया फिरून आलेले. ते मला समजलं, एवढं सांगतो. आणि भावांनो असाच तुमचा सपोर्ट असून द्या 100%. नक्की व्हिडिओ पाडल्यावर बघा. चॅनलचं नाव पण सेम तेच आहे, तसं इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक टाकून दिली. जय महाराष्ट्र. हे भाऊ आपले पुण्यावरून व्हिडिओ बघता, म्हणजे राहायला प्रॉपर कोपरगावमध्येच आहे, तिकडं कोळपेवाडी ना. आणि पुण्याला कुठं? चिंचवडमध्ये जातो. पुण्याला ते चिंचवडमध्ये असतं. म्हणजे आत्ता मला येऊन कमीत कमी 2 ते 3च महिने झाले. पुण्याला होतो मी, म्हणजे 5 ते 6 दिवस म्हणजे पुण्यामध्येच होतो. पूर्ण पुणा फिरायला मला कमीत कमी 20 ते 30 दिवस लागतात पुन्हा फिरायला, म्हणजे 1 महिना निघून जातो असंही पुन्हा फिरायला. पण माझ्या तब्येतीच्या मानाने तब्येत खराब झाल्यामुळे मी रिटर्न निघून आलो. आता परत म्हणजे मला मुंबईला जायचं म्हणलं तर पुण्याने जावं लागतं. पण माझा म्हणजे रूट असा आहे का मी या मार्गे चाललो, इगतपुरी घोटी ह्या मार्गे चाललो आहे मुंबईला जायला. पण मुंबईवरून आलो का मग पुण्यामध्ये घुसणार पुन्हा फिरायला. तर भाऊ काय बोलू शकता? तुम्ही पुण्यामध्ये आले का मला नक्की भेटा, मी तुमच्यासाठी खूप मोठा सपोर्ट करेल. त्याच्याकडून जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला सपोर्ट करायचा प्रयत्न करेल. जय महाराष्ट्र भावा. जय महाराष्ट्र. तर आपण सध्या आलेलो आपल्या सिटी मोबाईल या ठिकाणी इम्रान भाई यांच्याकडे. आपण आता त्यांच्याशी जाणून घेऊ काही गोष्टी काही नाही. बघू शकता पूर्णपणे दुकान पुढं सगळ्या ठिकाणी बघू शकता. इम्रान भाई या ठिकाणी बसलेले पूर्णपणे दुकान. इम्रान भाई काही बोलू शकता? काय बोलायचं तुमच्या बाबतीत काय बोलायला शब्द नाही आमच्याकडे. माहिती हो, यूट्यूबसाठी कोणाला माहिती आहे? यूट्यूबसाठी यूट्यूबचं चॅनल आहे आपलं सिटी मोबाईल अड्डा म्हणून, त्याच्यावर तुम्ही फॉलो करा. आणि चांगला डिस्काउंट पाहिजे तर त्याच्यावरच तुम्ही फॉलो करून लवकर या, कारण ऑफर खूप चांगले असते. 365 दिवस ऑफर राहते आपल्याकडं. आणि आम्ही जे कस्टमरसोबत जे काम करतो, आम्ही कस्टमर म्हणून नाही करत,
आमचे एक संबंध भावासारखे करतं. म्हणजे कस्टमरनी पुढं नंतर काही वस्तू लागली तर डायरेक्ट इम्रान भाईच्या दुकानावर यायला पाहिजे. तर लवकरात लवकर व्हिजिट करा तुम्ही पण, आणि समाधान भाऊला पण सपोर्ट करा. कोपरगावची आपली शान आहे. जय महाराष्ट्र भावनो. तर सध्या मी आलो आपल्या सिटी मोबाईल इम्रान भाई यांच्याकडं, कारण की आपल्या कोपरगावात जे नाव म्हणजे समाजसेवेमध्ये तर खूप काही त्यांचं नाव म्हणजे मला तर माहिती आहे, तुम्हाला नाही ते तुम्हाला पण माहिती होईल. त्यांच्या आयडीवर जा आणि 365 दिवस म्हणजे त्यांचं असं नाही का तुम्ही मोबाईल घेतला त्यावर गिफ्ट भेटेल, तुम्हाला जे लागेल ते गिफ्ट भेटेल या ठिकाणी, असं त्यांचा स्वभाव आहे. कोपरगावात जेव्हा आपण शोरूम चालू केलं तर लोकांना असं वाटत होतं खूप महाग राहणार आहे इथं. तर आपल्याकडे तसं काही नाही आहे. आपण 365 दिवस ऑफर देतो आणि घरच्यांसारखा व्यवहार करतो आम्ही कस्टमरसोबत. कारण कसं आहे, कोणी नाराज पण व्हायला नको. आणि शोरूमला लोक पाहून घाबरते, असं घाबरायचं काम नाही आपल्याकडं. आपला एक कोपरगाव शोरूम असं तयार केलेलं आहे, आपण कोणती वस्तू घ्यायची राहिली तर पूर्ण गावापेक्षा नाही पूर्ण जिल्ह्यापेक्षा आपल्याकडं स्वस्त मिळतं. तर लवकरात लवकर तुम्ही पण व्हिजिट करा आपल्या दुकानावर. धारणगाव रोड, आरशी कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, कोपरगाव. श्री यष्णेश्वर महादेव, श्री हनुमान, श्री साईनाथ महाराज मूर्ती, मग सगळ्या मूर्त्यांचे दर्शन घेतले. मग आपले रमेशगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. पान प्रतिष्ठा सोहळा दिनांक 4 ते दिनांक 6/2/2026 आयोजक ईशानगर प्रतिष्ठान जेऊर पाठवता. मग व्हिडिओ आवडलास तर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. हर हर महादेव.